या निवडणुकीमध्ये विजय किंवा कपाळमोक्ष एवढेच दोन पर्याय भाजपकडे शिल्लक होते। या निवडणुकीकडे देशभरातल्या भाजपच्या समर्थकांचं लक्ष होतं आणि जर इथे भाजपचा पराभव होतो तर भाजपच्या संघटनेचा जो आत्मविश्वास आहे तो डळमळला असता, भाजपच्या मित्रपक्षांमध्ये चलबिचल निर्माण झाली असती। म्हणजे या पराभवाचे जे हादरे आहेत ते थेट केंद्रापर्यंत पोहोचले असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांना प्रचंड बळ मिळालं असतं। त्यांच्यामध्ये आपण भाजपला हरवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला असता। या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबद्दल असं भाकीत केलं होतं की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरण करून भाजपचा मार्ग खुला करतायत। राहुल गांधी यांनी या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर अत्यंत विखारी टीका केली, परंतु एक गोष्ट निश्चित होती की निवडणुकीचा निकाल जो काही लागेल त्याच्यानंतर काँग्रेस आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते। जर ते पश्चिम बंगालमध्ये एकत्र आले नसते तर पश्चिम बंगालच्या बाहेर भाजप विरोधासाठी मात्र निश्चित एकत्र आले असते। आणि या निवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवाचा अर्थ असा होता की भाजपच्या उतरणीला सुरुवात अशा प्रकारचा प्रचार करण्याची संधी विरोधकांना मिळाली असती। खरं तर अशा प्रकारचा प्रचार सुरू सुद्धा झाला होता।